नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. बातमी मागची बातमी या आपल्या चॅनलवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचं विश्लेषण आपण नेहमी देत असतो की जे सर्वसामान्य लोकांना बातमीमधून समजत नाही. पण आपण बातमी मागची बातमी असं त्याचं हेडिंग असतं की तुम्ही आता गेली 4-5 दिवस पाहत असाल की भारत अमेरिका यांच्या संबंधावर बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत. बातम्या येतात ते आता नुकतीच कालची बातमी आहे की अमेरिकेचे अध्यक्ष जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या सगळ्या वस्तूंवर 25% कर प्लस दंड लावायचा. दंड का? तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करता, रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करता म्हणून दंड, आणि तुम्ही आमच्याशी व्यापारी करार करत नाही म्हणून 25% कर. म्हणजे आत्ता काही याच्यावर 5%, 10% जे कर आहे तो त्यांनी एकदम 25% केला. अर्थात तो इतर देशांच्या मानाने कमी आहे. ब्राझीलला 50% केला आहे, चीनला जवळजवळ 50-100% केला आहे, पाकिस्तानला सुद्धा 19% केलेला आहे. जवळजवळ 68 देशांशी त्यांनी वाकडेपणा घेतलेला. आता हे त्यांचं मनाचं अस्थिर्य जे आहे त्याच्यामुळे ते असे वागतात. त्यांना जागतिक स्तरावर जो अमेरिकेचं महत्त्व होतं ते आपापच हळूहळू कमी होत आहे. आता मग आपल्याला प्रश्न पडतो की भारतमध्ये मोदी ट्रम्प खूप मैत्री आहे, खूप चांगले संबंध आहेत, नाही का. मोदी जेव्हा दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी भारत आमचा संरक्षणातला भागीदार आहे, आमच्या व्यापारातला भागीदार आहे अशा घोषणा केल्या. पाकिस्तानला भरपूर शिव्या घातल्या, पाकिस्तानची मदत बंद करू असं सगळं केलं. आणि ही जानेवारीतली गोष्ट आहे आणि आता जुलैमध्ये तर त्यांनी सगळं त्यांचं U-टर्न घेतला. पाकिस्तानचं कौतुक केलं. पाकिस्तान मोठा देश आहे, आम्ही त्यांना मदत करू, त्यांना शस्त्रास्त्र देऊ, नाही का, आम्ही त्यांना पेट्रोल शोधायला मदत करू, इतकं पेट्रोल देऊ त्यांना शोधून की भारतसुद्धा पाकिस्तानकडून खरेदी करेल, अशी गोष्ट त्या ठिकाणी. म्हणजे हा माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे, पण ज्याला व्यावहारिक पोच बोलण्याचं काहीतरी ज्याला लागे, आपण म्हणतो ना की याला बोलण्याचं काही पाचपोच नाही, काहीही बोललं जातं. आपल्याकडे बरेच लोक आपल्या भारतात राजकारणी काहीही बोलतात, स्वतःची किंमत कमी करून घ्यायची. तसं अमेरिकेच्या राष्ट्राची किंमत हळूहळू कमी व्हायला लागली की त्यांच्या बोलण्याकडे कोणी गांभीर्याने घेत नाही. आता भारताबद्दल राग का आहे त्यांचा, का राग निर्माण झाला, इतके दोस्ती त्यांची, नाही का. मोदींना माझे मित्र म्हणणारे एकाएकी मोदींवर डाफरायला का लागले? ते एक लक्षात घ्या, मोदी राष्ट्रभक्त आहेत. ते भारताला हानिकारक असा कोणताही निर्णय घेणार नाही. मोदी म्हणून कौतुक केलं किंवा त्यांना कुठलं पद मोठं सन्मान केला म्हणून अमेरिका सांगेल त्याच्यावर ते सह्या करणार नाहीत. पूर्वीची अनेक सरकारं अशी होती की अमेरिका सांगेल ते त्यांच्या डोळे मिटून हो म्हणायची सवय होती, कारण अमेरिकेला ते लोक घाबरायचे. आजही अमेरिकेचा पूर्वी दरारा पण होता जगभर की त्यांच्या. आता डोनाल्ड ट्रम्पची इच्छा काय आहे की मी सांगेल तसं त्या देशाने करावं, नाही केलं तर मी तुमचं नुकसान करणार. मी मागं जेव्हा 2 एपिसोड केले त्याच्यामध्ये सांगितलं होतं की अमेरिका आपला कधीही मित्र होऊ शकत नाही. तो पाकिस्तानला किती काही झालं तरी तो पाकिस्तानलाच मदत करणार, असं माझं वाक्य आहे. याचं कारण काय की पाकिस्तान लाचार देश आहे. तो अमेरिका सांगेल त्या गोष्टी करायला तयार होतो. आता पहिला आम्ही भारतावर का चिडलाय तर भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये नूर खान म्हणून त्यांचं जे हवाई तळ आहे तो ॲक्च्युली खरं जरी पाकिस्तानात असला तरी तो अमेरिकेच्या ताब्यात होता. त्याच्या शेजारी जे डोंगर होते तिथं त्यांची अण्वस्त्राचा साठा ठेवलेला होता. जे पाकिस्तान जे बोंब मारत होतं आमच्याकडे अण्वस्त्र आहे, ते अण्वस्त्र खरं त्याची नव्हती, ती अमेरिकेची होती. आणि भारताने त्याच्यावर हल्ला केल्यानंतर ती अण्वस्त्र नष्ट झाली. 4 दिवस पाकिस्तानमध्ये भूकंपासारखं येत होतं. ती जमिनीमध्ये 15 म्हणजे 100 फूट जवळजवळ खोल ठेवलेली अण्वस्त्र नष्ट झाली. तर नूर खान जो एअरबेस होता तो पूर्णपणे नष्ट झाला. त्याच्यावर तिथून विमानं हलवणंच होतं. हा अमेरिकेला एवढा मोठा धक्का होता की आपलं
तोंड बांधून बोक्याचं मानता पण आहे ना की ते आमचे अण्वस्त्र होते, आमचं विमानतळ होतं, आम्ही वापरत होतो. कारण त्यांनी कधी ते जाहीर केलं नाही. भारताने काय केलं, पाकिस्तानची जी दरवेळची धमकी, गैदड भक्ती म्हणतो आपण हिंदीमध्ये त्याला, की आम्ही अण्वस्त्राचा हल्ला करू, ती भीतीच म्हणजे पाकिस्तानचा जो गर्व आहे तो नाहीसाच करून टाकला. आता पाकिस्तानचे शब्द येतात का आम्ही अण्वस्त्राचा हल्ला करू, येतच नाही. त्यांना माहिती झालं आपली सगळी अण्वस्त्र नष्ट झाली आणि आपण ते हात हलवण्याच्या लायकीचे पण राहिलेलो नाही. हा राग डोनाल्ड ट्रम्पला पहिला आले की तोंड बांधून बघायचं. दुसरा राग काय आहे की डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून त्यांचं चाललं होतं की भारताने आमच्याकडून शस्त्रास्त्र घ्यावी, रशियाकडून घेऊ नये. आम्ही F-35 विमानं तुम्हाला देऊ, जे लेटेस्ट आहेत. त्यांचं फार गर्व होतं की आमचे F-35 विमानाला जगात तोड नाही. लेटेस्ट म्हणजे अत्यंत शेवट, म्हणजे जे तंत्रज्ञान त्याच्यामध्ये आहे. आमचे F-35 विमान रडारला कुठेही शोधता येत नाही, तर अतिशय वेगवान आहे, अमुक आहे. आता तुम्ही पाहिलं असेल की केरळमध्ये तिरुअनंतपुरममध्ये F-35 विमान आपल्या लोकांनी कंपल्सरी उतरवलं आहे. आकाशात बिना परवानगी आलं, रडारने बरोबर शोधलं आणि जागेवर त्याचे सगळे यंत्रणा बंद करून टाकली. तर महिनाभर त्यांच्या तंत्रज्ञानाला ते दुरुस्तसुद्धा करता येत नव्हतं. आणि जागतिक पातळीवर हा अमेरिकेचा एवढा अपमान झाला की F-35चे जे गुणगान गात होते ते ब्रिटनला त्यांनी विकले, बाकीच्या देशांना विकायची तयार. कारण विमानं विकण्यामध्ये त्यांचा मोठा फायदा आहे. तिथले कारखानदारी व्यवस्थित चालते, तिथल्या लोकांना रोजगार मिळतो. पण भारताने F-35चं बेआबरू करून टाकलं. आणि मग भारताने जे F-35ची वाटाघाटी चालू होतं ते कॅन्सल केलं. आम्हाला तुमचे F-35 जवळ 75,000 कोटीचा जो करार होणार होता तो भारताने कॅन्सल केला. त्याच्यामुळं डोनाल्ड ट्रम्पचं डोकं फिरलं की 75,000 कोटीचा करार भारत नाही बरं न केला तर केला. मग काय कळ, तर त्यांनी रशियाची Su-57 जी विमानं आहेत ती घ्यायचं ठरवलं. म्हणजे अमेरिकेची विमानं कॅन्सल केली, रशियाची घ्यायची ठरवली. म्हणजे एक तर जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं की अमेरिका काय करते, रशियावर बंधनं घालते, त्याच्याकडून पेट्रोल घेऊ नका काही. आणि भारत त्याच्याकडून पेट्रोल पण घेतं, कच्चं तेल घेतं, त्यांच्याशी व्यापार करतं आणि त्यांच्याकडून आता संरक्षणाचे शस्त्रास्त्र घ्यायचं ठरवलं. त्याच्यामुळं डोनाल्ड ट्रम्पला त्याचा एक राग आहे आणि त्या रागाच्या भरामध्ये त्यांनी मग भारतावर बंधनं घालायला सुरुवात केली. तिसरा जो महत्त्वाचा आहे की अमेरिकेची दादागिरी अमान्य, भारताचं आणि अमेरिकेचं व्यापारी करार व्हावा अशी अमेरिकेची खूप इच्छा आहे. आता अमेरिकेबरोबर व्यापारी करार करायला भारताला पण मान्य आहे. पण अमेरिकेमध्ये जी शेती असते ती हजार एकराची एका वेळेस असते. सगळं तांत्रिकदृष्ट्या तिथं चालतं. जे आपल्यासारखे शेतात नांगर घेऊन जातं, सगळं ट्रॅक्टरने होतं, फवारणी मशीनने होते, धान्य गोळा मशीनने केलं जातं तिथलं. आणि सरकार त्यांना अनुदान देतं शेतकऱ्यांना. त्याच्यामुळे जर आपल्या भारतामध्ये 40 रुपये किलो गहू असेल तर तिथं तो भारताने जर अमेरिकेचा गहू आहेत तर तो 20 रुपये किलो विकला जाईल. भारतातल्या गावाला गिरायक राहील का, शेतकऱ्यांनी करायचं काय, हा विषय आहे. भारताने सांगितलं की आम्ही शेती आणि दूध याच्याबद्दल तुमच्या मालाला परवानगी देणार नाही. आणि त्यांचा आग्रह चालला की तुम्ही या माला, एवढं मोठं 140 कोटी जनतेला पहा, आम्ही दूध पुरवतो. आता आपल्याकडं दुधाला पवित्र मानतो आपण, दुधाने देवाला आंघोळ घालतो, देवाला नैवेद्य दाखवतो दुधाचा. कारण आपल्या गाईचा आपण चारा घालतो, चाऱ्याचं दूध जे येतं त्याला पवित्र मानतो. तिकडच्या गायींना ते लोक जे आहेत दुधाचा धंदा करणारे ते मांसाहार देतात. म्हणजे माशाची पावडर, चरबी किंवा जनावरांची हाडं असं त्यांना खायला देतात. त्याच्यामुळे त्यांचं दुधाचं प्रमाण जास्त येतं, घट्ट येतं, नाही का. मग आपण त्याला मांसाहारी दूध म्हणतो. भारताने सांगितलं आम्ही असलं दूध आमच्या भारतामध्ये येऊ देणार नाही, त्याची पावडरसुद्धा आम्हाला नको. मग अमेरिकेचं डोनाल्ड ट्रम्प चाललं की तुम्ही आमचा शेतीमाल घेतलाच पाहिजे, त्या व्यापारी करारामध्ये उल्लेख पाहिजे. भारताने सांगितलं ते सोडून बाकीचं बोला.
आता माझं ऐकत नाही म्हटल्यावर कसं काय, म्हणून सुद्धा डोनाल्ड ट्रम्पला त्याचा खूप राग आलेला आहे. आणि मग अमेरिकेची दादागिरी, तुम्ही मान्य नाही केलं की मी कर लावतो. भारतानं सांगितलं लावा, तुम्ही 25% लावले, आम्ही पण लावू. प्रश्न असा आहे की अमेरिकेमध्ये भारताचा माल जास्त जातो, अमेरिकेतून आपण कमी घेतो. ती एक त्यांना खंत आहे की तुमचं बॅलन्स जो आहे, आम्हाला तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतात, तुम्ही कमी घेता. आम्ही कर कमी लावतो, तुम्ही जास्त लावतो. पण जागतिक वर्ल्ड ट्रेड सेंटर, जे वर्ल्ड ट्रेड जे ऑर्गनायझेशन आहे, त्याच्या नियमातच आपण करतो ना. त्याचा नियम आहे विकसित देशांनी टॅक्स कमी लावावा. आपले जे विकसन झालेले देश आहेत, म्हणजे इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, यांनी टॅक्स कमी लावावा. जे विकसनशील आहेत भारतासारखे, त्यांनी थोडासा जास्त लावावा. जे अगदी गरीब आहे त्यांनी त्याच्यापेक्षा जास्त लावावा. मग वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला हे मान्य आहे की भारताने जे कर लावले ते बरोबर आहे, पण डोनाल्ड ट्रम्पला मान्य नाही. त्यांचं म्हणणं तुम्ही 0 टॅक्स लावा, आमच्या मालावर करच घेऊच नका. म्हणजे तुमचं दूध येऊ द्या इथं 20 रुपये लिटरने, तुमचे गहू येऊ द्या 20 रुपये किलोने. म्हणजे आमचे सगळे शेतकरी किंवा आमच्या दुधाचा धंदा करणारे सगळे वाटोळ होऊ द्या. आणि त्याच्या त्या आग्रहामुळं मोदींनी त्याला नकार दिलेला की आम्ही या गोष्टी काही मान्य करणार नाहीत. तुम्हाला करार करायचं तर आमचं पण मान्य जे आहेत त्याच्यानुसार, आमच्या अटीनुसार करू. अमेरिकेला त्याचा अपमान वाटला. पाकिस्तान आम्ही सांगितलं लगेच शाया करतो, अमुक सांगितलं तसं. मग त्यांनी रशिया, चीन, भारत या तिन्ही देशांवर त्यांचा राग काढायला सुरुवात केली. पण त्याच्यानंतर त्यांच्या सल्लागारांनी त्यांना समजून सांगितलं तुम्ही भारताला, जो अमेरिकेचा मित्र आहे, त्याला नाईलाजाने चीनच्या गोटात घाल. आपल्याला चीन मुख्य शत्रू आहे. चीनशी जर आपल्याला चीनला रोखायचं असेल तर भारताची मदत गरजेची आहे. त्यामुळे भारताला नाराज करू नका. पूर्वी त्यांनी 31 मार्चात करा, मग एप्रिलच्यात करा, मग जूनच्यात करा. आता दिलं होतं 31 जुलैच्यात करा, आता 1 ऑगस्टपासून करू. पुन्हा आता काल कॅन्सल केलं, 7 ऑगस्टपासून तो मुदत देतो. म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो ना, बघा मी आता असेल मी तुला अजून एक मुदत देतो. ॲक्च्युली त्यांना भारताची प्रचंड गरज आहे. आणि भारताच्या बासमती तांदूळ तिथे इतका महाग झाला, लोक शिवाय घालायला लागले. भारताने सांगितलं तुम्हाला नाही घेत नाही, घेऊन आमच्या बासमती तांदूळ भरपूर डिमांड आहे. तुमची शास्त्राचं आम्हाला अजिबातच नको, आम्ही स्वतःच आता तयार करतो. भारत संरक्षण शास्त्रामध्ये स्वतः स्वावलंबी व्हायला लागलेला आहे. मोदी जे जगभर प्रवास करतात त्याचं कारण काय की नवीन बाजारपेठ शोधतात. त्यांना माहिती आहे की आज न उद्या हा प्रसंग कधीतरी हा डोनाल्ड ट्रम्प आणणार आहे की आम्ही तुमच्या मालावर कर लावू. तुमच्याकडे मालच पाठवत, आम्ही तुमच्याकडं माल पाठवतच नाही. आम्हाला दक्षिण आफ्रिका आहे, आम्ही लॅटिन अमेरिका आहे, आम्ही तिकडं माल पाठवतो. पण तुमच्याकडं दादागिरी सहन करणार नाही. आणि या गोष्टीचा डोनाल्ड ट्रम्पचा राग आल्यामुळं आपल्याला त्यांनी भारताशी थोडंसं कट्टी घेतल्यासारखं त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. तर आपलं नेतृत्व खंबीर आहे. आपण त्याच्यापुढे एकदा मान चुकवली की आपल्या जगात देशाचं वाटोळ व्हायला वेळ लागणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये इथला तिकडचा स्वस्त माल आणून इथं विकायचा आणि इथले उद्योगधंदे बंद पाडायचे हे कधीही मोदी मान्य करणार नाहीत. आणि हे ज्याला समजलं त्याला मोदींचं वागणं बरोबर पटतं. आज आपण इथं थांबूया. मला डोनाल्ड ट्रम्प का चिडचिड करतात आहे, का त्यांनी आपल्याला 25% कर लावला, याचा तुम्हाला आता समजून आलेलं असेल. तर मी तुम्हाला या बातमीमध्ये अगोदरच सांगतो की हे फार काळ चालू राहणार नाही. 8-15 दिवसामध्ये मोदी त्यापुढं डोनाल्ड ट्रम्प शरणागती पत्करतील आणि नाही नाही आम्ही कमी कर लावू, भारत आमचा जुना मित्र आहे, आम्ही त्याला कसं नाराज करणार, असं म्हणून पुन्हा त्यांचे मिनिमम टॅक्स चालू करतील. भारताचा व्यापार चालू राहील. रामकृष्ण.